अगं या क्षणी आजचीच प्लेन आहे आणि आताच या क्षणी निघालो. अगदी काही तासांनी आम्ही विमानात एन्जॉय द लाईफ पहिली. चल वहिनी निघतो मी.
म्हणतात ना तेच खरं मागे जावं लागतं. त्यापेक्षा घराची राखण करतो आणि माझ्या लगे एक निष्ठ राहतो. प्रामाणिकपणा शिकावा तर त्या कुत्र्याकडून. हरी ओम हरी ओम हरी सुहास. अरे बेटा सुहास. सुखी राहा. अच्छा अचानक एवढं बघितलं सोडून दे बाबा. एवढ्या वर्षांनी आता काही नाही का सांगा काय तसं काही नाही रे. अरे माझी पोरं अरे मागे राहिले. अरे आपल्या गावावरची इस्टेट आहे ना आणि तिचे वाटेकरा असे म्हणताय. अरे आजकालची पिढी काहीही गाऊ नका ना सारं काही आपल्या मनाबरोबर नाही. माझं मत तसं नाही रे. पण माझ्या पोरांना धीर धरवत नाही ना. अरे म्हणतात आपले काका वाढले की वर्ष सांगून आपल्या गावाकडच्या जमिनीच्या वाटेकर उद्या म्हणताय. अवश्य तसं पाहायला गेलं गावची सारी इस्टेट जमीन जमला माझ्या वडिलांच्या नावावरती. पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. ज्या काळात माझ्या वडिलांचा जन्म झाला ही माझी आम्हाला जमले कारण फुल दैवतही तिथेच आहे. बाकी सारी इस्टेट तुम्ही लावून टाका. सुहास म्हणजे बेटा का म्हणतोस काय? खरंय मी इकडे चांगल्या पदावर नोकरीला आहे. मी धंदा करतोय त्याचाही धंदा चांगलाच चाललाय. कशी पैशाची कमतरता नाही आम्हाला आणि सुखी आणि समाधानी आहोत. अरे पण पिकीचा धाकटा भाऊ आहे ना आणि त्याची संमती घ्यायला नको का? आम्ही एका आईचा उद्योगाला घेतलाय तो माझ्या स्वतःला कधीच नाही ना. तरीही दादा मी टेंडर्स पाहून येतो. अरे वा कोण काका काकाच ना शेवटी इस्टेटीसाठी भांडायला आले असतील. हो काका आमची आई वारली काही वर्षांनी आमचे वडीलही वारले तरी तुम्ही आता आला का आमचं सत्कार करायला. हो हो माझ्या दादाचं लग्न झालं आम्ही आमचं कर्तव्य केलं तुम्हाला पत्रिका पाठवून. तुम्हाला 10 रुपयाच्या आहेरासाठी आला नाही. आता तुम्हाला काका तरी का म्हणू मी. बेटा अरे तुझ्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. उत्तर नाही. आपले काका आहेत आपले वडिलांचे भाऊ आहेत. दादा त्याला सांभाळून बोलावं करून. अरे पण ज्या वेळेला या पोरक्या पोरांना मायाच्या शब्दांचा आसरा होता ना तेव्हा हे काकासाहेब कुठे होते. आम्ही या दादाच्या मायाळू मेळूवर मान ठेवली त्यानेच आमची असून होऊ शकत. पण आमच्या या दादाला मान ठेवायला होती भिंत आणि असून पुसळा होती धरती. काका त्यावेळेला हे रक्ताच्या नात्याला विसरलं आणि त्याला आज जाग आले. कुठल्या खडकावर झोपून राहिलं तरी ना तर की त्याला पाणीच राहिलं नाही. आमच्या घराचा मस्त होता आमचा आम्ही पाहत होतो आणि मनात आकांताने शब्द कुठे होतो. घरटे तुझे नि माझे घरटे तुझे नि माझे ही घाट्यात आणि पाखड्या दोन्ही पाहती सारे. घरटे तुझे नि माझे घरटे तुझे नि माझे. बेटा अरे तुम्ही दोघे फार महान आहात. निस्वार्थ आहात. अरे पण हे माझ्या पोरांना कोण पटवून सांगणार. अरे तुमच्या वडिलांच्या नावावर इष्टी आहे हे त्यांना समजतात
सगळीकडे सांगून जमिनीचे वाटे करून घ्या म्हणतात. अरे म्हणतात त्यापेक्षा बाप मेला आता तर बरं झालं असतं रे. मेला असतं ते बरं झालं असतं. बेटा तुला माहित आहे अरे तुमच्या आईवर अरे मला किती दुःख झालं माहित आहे. खूप दुःख झालं रे. अरे ती माझी आई होती रे. ती माझी बहीण तुम्ही नाटक करून घ्या. आपण या विषयावर नंतर बोलूच. अरे सुहास अरे पण आपलं अगोदर झालेलं बोलणं विकी बेटाला सांगायला नको का रे. सांगायला नको का. काका मी काही दादाच्या शब्दाबाहेर नाही. दादा जे करेल ना ते मला मान्य असेल. बरं दादा मी टेंडर्स करून येतो. अरे तुमची अशासाठी पोरे माझ्या पोरी जन्मल्या असल्या तर किती मी भाग्यवान झालो असतो रे. किती भाग्यवान झालो असतो. त्यांचाही काहीच ना पण त्यालाही भीती वाटली असेल त्या इस्टेटीची. सगळी इस्टेट माझ्या वडिलांच्या नावावरती. बरं अरे साधना कुठे आहे. अरे कुठे दिसत नाही. तिला डॉक्टर व्हायचं आहे पण मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. पुढच्या महिन्यात सुट्टीत येईल. अच्छा म्हणजे ती हॉस्टेलवर राहते वाटतं. शेवटच्या वर्षाला इथेच राहावं लागतं. अरे होऊ दे डॉक्टर होऊ दे. हे बघ ती डॉक्टर झाली ना इकडे ठेवू नको. चल तिला गावाकडे दवाखाना टाकून देऊया आपण. अरे गावाकडे दवाखानाही नाही आणि कोण डॉक्टरही नाही. गावाकडचे लोक याची कोण दखलच घेत नाही डबरे. अरे होता बिचारा अजून मधून यायचा. अरे आमच्या म्हातारीसाठी तू देव होता रे. देव होता पण त्या देव माणसाला देव आणि विराम घेतोय. पावसाळ्यात मारून तांबड्यावर करून पाचला पडला सर. सचिन सावकाची आव नुसती शिव्या घालते नळवाल्याला. तू आता घरावरती जाऊ नको. सरळ पांडूकडे जा आणि ताबडतोब त्याला घेऊन ये. तो पांडू मागे गेलो म्हणतो गांडू उच्चारायला जातो. हे कोण. ते आमचे काका आहे. गावात आले वाटतं पांडू. हे वेड्या ते आत्ताच आले गावावरून. त्यांना विश्रांतीची गरज आहे. विश्रांती नको नको बाबा. विश्रांती म्हणजे आराम आराम आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले जातो. तुम्ही घातला असाल आराम कर. अरे बेटा अरे तुझं हे समाजाचं काम पाहून ना मला खूप समाधान वाटतं रे बेटा. खूप समाधान वाटतं. तुम्ही या समाजसेवा करता अजूनमधून पेपरलाही नाव असतं. समाजसेवा म्हणजे त्या परमेश्वराची इच्छा. चला फ्रेश होऊया.
छा आईला अरे आपण झाला तेरू क्या बोलता बोल क्या बोलता मला सुवर्ण बाबूने सांगितलं पाणी नंतर बघ म्हणून बर बाबू मग मला सांग अरे या सध्या चालूवरती तुला जीव कुमार चालते तुमची हात सलाम झाला न विचारता तो न तो थोडंसं बघत होतास बर काय घेत होता तुला थोडंसं करून हो हा अंगण या चाळीचा रहिवासी आणलाय चप अरे आणलं म्हणजे काय आणलं म्हणजे काय हा तुला आपण दम द्यायचा हुकूम द्यायचा साहेबाला समजा पण सर्वजण म्हणतात की या नरासाठी सुवाबाबांनी खूप खटपट गेले अरे त्याला बोलले मारू ना मारो बोलले त्या बुद्ध्या हो हे बघ अरे तुझा कान पकडून तुला मी ते कान माहित आहे शिरा पडली की तुझ्या तोंडावर शिरा म्हणजे रवा तो पडला तुझ्या तोंडावर असं काय तरी बघ बुद्ध्या आता तू ना माझ्या जीवनात एक छानसं काम करायचं अरे का लक्षात बोला हे बघ अरे देवा उद्या जेव्हा सगळं नळा पाणी आल्यापासून ते अगदी जाईपर्यंत अरे तिथे तू अगदी काम मांडून बसायचो आणि प्रत्येक खोलीमागे 100 रुपये वसूल करायचे नाही बाबू नाही सुवा बाबू रागा तू माझ्यावर अरे अरे मारो हे बघ अरे येते का माझ्या हात तिथे माझा का नाही चालतो समजलं हो पण सुवा भाऊ सोडते ना मला हे बघ त्याला माझं नाव सांग आणि उद्यापासून नगाव बसायचा आणि पैसे वसूल करून अरे सांच्याला ना माझ्या अड्ड्यावर घेऊन यायचा हे बघ तुला मी अगदी 10% रक्कम देणार बोल तुला कबूल आहे की नाही एवढं सांग काय ते मला आहे सुहास तू तुझा पाठवले आणि ताबडतोब घेऊन ये जरा जातो 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 अरे आणि या 15 दिवसात 4 वेळा बळाचा फुटला हे काम कुणीतरी हेतून पुरस्कार केलाय तुमचा गुणावर संशय आहे नाही म्हणजे आता पालक ठेवावीच लागेल त्याने काय होणार त्या न गोड्याला पकडल्यावर आम्ही सर्व रहिवासी त्याला प्रथम चांगलाच बोलणार पोलिसांच्या हवाले करणार हे सुहास तुम्ही असं करू शकत नाही कारण येथे न राहता पहिल्यांदा मी दोन भरमसाठ पैसे घेऊन पाणी मात्र बाहेरच्या माणसाला देत होता अरे या लोकांकडून पैसे घेऊन घर आणणार आणि पाणी मात्र बाहेरच्या माणसाला हा अन्याय करत होता या रहिवाशांवरती आणि मला तसं झालं नाही म्हणूनच हा नवीन नाळ आणि आमचा पैसा नाही आहे त्यावर तुमचा काळीचा दिला नाही अधिकार मी जाऊ शकतो सुहास समजलं आता जमाना बदल आहे तुमच्या गुंडशाहीचा काही चालणार नाही सुहास मला आव्हान करू नको आव्हान करण्याची गरजच काय आमच्या अधिकाराच्या कुणी येऊ नये कारण अन्याय संकट वेगळी बाब आहे सुहास हे बघ अरे माझ्या पूर्ण समजलं ना तर त्याच्यापेक्षा महाखतरनाक आहेत माझेही रहिवासी महाखतरनाक आहेत त्यांना जर त्याच्या नळपडीचं नाव समजलं ना तर सर्वप्रथम तोंडावर डांबर बसते आणि गाडावर बसवते आणि साई नगरच्या प्रत्येक चालीतून गाडावर बसून झेंडा काढते
या उद्या सकाळी नळावरती पाणी भरायला सर्वप्रथम तूच जायचं. अच्छा अच्छा कल का दिन तो आने दो. कल सुबह जास्त शेपण नाही म्हणू. हे कोणते जाता या गरीब रहिवाशांवरती किती बजेट करतात माहीत आहे तुला? तुम्ही या गरीब रहिवाशी म्हणतात ना, तर उद्या आपल्या पडता करा नाही तेही आपल्या उपयोगाला पडणार नाही. म्हणजे या आपल्यावर गप्प बसायचं. अगं या प्रदेशनं काही वर्षापूर्वी इथं काय दिंगण करता माहीत आहे ना तुला? चक्क त्या सोलंकीच्या बांधावर भर नळा वाट टाकला आणि मला ते सहन झालं नाही. का म्हणून आम्ही सहन करायचं? अगं यांच्या दादागिरीमुळं अन्याय सहन करणे हेही बाब आहे. आय हेट देम ऑल. तरी सुद्धा आपण थोडं लढाई दिली. या मुलांच्या नाती लागली ना तर आपल्याला इथे राहणं मुश्किल करतील ते. शेवटी बायकांच्या जातीवर गेलीस. या झाशीच्या राणीला पण ती अजस्त्र आत्महाला घेऊन दिला. अहिल्याबाई होताना काय पराक्रम केला. अगं अशा या पुंडांना खरं तर सियांनी सोडायला होतं. आज संध्याकाळी ऑफिसहून आल्यावरती सर्व रहिवाशांची सभा घेतो आणि पाहतो तर पाण्याचा पाणी कसं बंद करतो ते. समजतं काय होणार आहे? अरे हो ऑफिसला जाणं उशीर होतोय. सुहास सुहास अरे काय सुनबाईचा आजचा नाश्ता. काय ते काढाव होय. अरे चहा सुद्धा एकदम छान बनवला बघ. ना तुम्ही आराम करा. मी ऑफिसला जाऊन येतो. संडे संध्याकाळी लवकर घरी या ना. का? फिरायला जायचं कुठे आहे वाटतं पण आज नाही जमणार बुवा. का? आज कोंबडी वडे. अय्या खरं मला तुझं खरंच वाटतं. म्हणतीस काय? कसं काय नाही समजलं? मग लवकर जा. वडे करायला की वड्याचा पीठ मळायला? अहो, तसं नाही. मी जेवण करत असताना तुम्ही समोर असताना मी समोर असतो की काय होतं माहीत आहे तुला? कधी भाजीत मीठ जास्त पडतं तर डाळीत कमी. पोळ्या करायचा सगळं कसं सुपर डुपर हिट. हे आता कुठे? जाऊन म्हणतेस? ठीक आहे. आता तू जा म्हणते तर जातो. पण जाताना एक माझ्या जगण्याला पंख फुटले.
म्हणून हा ब्रह्माचा धंदा सुरू केला.
आता का बिल्डरला गाड्या लावा. तुम्हाला नक्की काम आहे. पण तुम्ही लोकं उगाच भांडत बसू नका. हो नाही हो वहिनी आम्ही भागता हो काय नाही चला चले उठू चला येतो वहिनी ठीक आहे मस्त आहे. भाऊजी, काय तुमचं घरी आलात? दंडाचं काय? आज काय विशेष? काही विशेष नाही का वहिनी? अहो, काय शिकताय? तो वहिनी सकाळी गोळ्याचं पॉकेट केलं होतं मी. गोळ्या? कसल्या गोळ्या? तुम्हाला बरं नाही का वाटत? अगं नाही का वहिनी, मला काय झालं चांगला धडधकट आहे बघ. काही अगदी मजबूत आहे. तुमच्या त्या गोळ्या ना तुम्ही किचनमध्ये विसरलाय. सकाळी चहा पाहिजे होता तुम्ही. अच्छा देते आणून. वहिनी असावी ना तर अगदी अशी. ती वहिनी नाना कुठे दिसत नाही का? ओ झोपले. वहिनी तू काही बोलू नको हं त्यांना. दादा करेल ती पूर्व दिशा. अगं कसंही झालं ना तरी सासरे आहेत तुझे ते. हो का? हा तुम्ही म्हणजे मस्त घरी ए, सोड, सोड, हा, वहिनी. हा. अगं सोड. संध्याकाळी लवकर निघा. नाही म्हटलं माझे सासरे म्हणजे तुमचे काका आले. येतो तर येतो वहिनी. सांगा, 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 खावत बसते का? सुनबाई रे सुनबाई मी जरा वकिलाकडे जाऊन येतो. जेवण कमी झालं ना? अगं जेवायला येईल परत. अगं माझ्या गावाकडचा मित्र आहे ना त्याचा मुलगा इथे वकील आहे आणि त्याला भेटून येतो. लवकर या. नाहीतर एवढंच झालं. अवश्य सुनबाई. अगं अगं माझ्या दादाचं भाग्यतोर म्हणून अशी पोरं आणि त्यासाठी सून त्याला लावली ग सून लावली. आणि सुनबाई तो तिकडे वरती आनंदात असेल आणि मी या धर्तीवरती दुःखात आहे. सुनबाई अगं आमच्या मधल्याने रजिस्टर लग्न केलं. अच्छा, आणि प्रेम झालं. प्रेम? अगं प्रेमाची व्याख्या काय? या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही ग. उत्तर नाही. अगं प्रेम करून घरी आणली. अगं त्याने त्यासाठी बायको आणली. पण या म्हाताऱ्यासाठी सून नाही आणली ग. सून नाही आणली. हा पोरी अगं आणली पतागडी. अगं दुसऱ्या दिवसापासून वेगळा संसार काढण्याची स्वप्न बघत होती ग. स्वप्न बघत होती आणि तोही बरी ना तुझं बायको सांगेल तसं ऐकणारा बहिणा. अगं 15 दिवसात आणली खरी पण 14 दिवसात त्या म्हाताऱ्याचा चेहरा बघण्याची स्वप्न बघत होती ग. स्वप्न बघत होती. अगं या वयात किती स्वतःला सांभाळलं. किती सांभाळलं. एवढी फटाकडी स्त्री अशीच उडत राहणार. त्याला म्हणावं ताई कबूल नाही. हे तसं नाही. आणि विकी भाऊजी सुद्धा साराकडे घेऊन बघत फक्त त्याबद्दल पटली करत आणि त्या घरात असलेलं फुलं वेगळंच होतं. माणसाने सगळे विचारच वाटत पण फुलं वेगळं नाही. मला वाटतं संध्याकाळी
याबद्दल काही शंका नाही ग. बरं मी जरा जाऊन येतो. हा फोडला 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 काय होतं? ओ ते तिने ना तुरंत फोडला मेले ना उलटा मारला आटा आता काय 90 जण आले का पहिले सुद्धा होता का वहिनी नंतर नाही 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 तुमच्या जो फटा बोल का मी मग देऊन टाक देऊन टाक देऊन टाक हे 500 रुपये मिळाले त्यातले 250 रुपये मी देतो आणि तिकडे जातो हो त्या जिनाची मेवणी त्यांचं जुळवून देताना माझं पण जुळवून टाकलं पटकरून फसकला 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 वहिनी फसकला फसकला सिगरेट पेटते किती मूर्खपणाचा प्रश्न आहे हा. माझ्या पायावरती वार केला पण पायावर वार करून माणूस मरत नाही तर सुडाने पेटून उठतो. एखाद्या सापाच्या शेपटीवर फटका मारला तर साप काय करतो? कडकडून चावा देतो. 7 जन्माचा तुझा आणि माझा संबंध 7 जन्माचा. पण तू याच जन्मात माझ्यापासून दूर निघून गेलेस. पण माझ्यापासून दूर जाण्याची तुला किती सदा भोगावी लागणार आहे याची कल्पना नाहीये. हा विश्वनाथ म्हणजे साक्षात सैतान. कोब्रा आहे कोब्रा, महाविषारी नाग. माझा केव्हाही कधीही संबंध नव्हता. तेव्हा तू मी तुला लग्नाची मागणी घालायला तुझ्या बापाकडे आलो होतो. त्यांनी तुला नकार दिला होता. पण मी पाठला करायचं सोडला नाही. त्याचा परिणाम अगं माझ्या पायावरती वार केला. तुझ्या बापाने मला मारायला मारेकरू लागले आणि ते मारेकरूंना फुसके निघाले फुसके. अगं त्यांच्या हातावर तुझी जाऊन मी पसार झालो. कारण मला जिवंत राहायचं होतं. सूड घ्यायचा होता सूड. बस आता माझ्या मनात भरलेले हे रुबाबदार पाहून मी माझ्या या हाताने कुमारणार. आणि त्याच्या हात कुणी येऊ शकणार नाही. अरे पुन्हा वर जमिनीला असं बरं नव्हे. तू कॉलेजमध्ये होतास का कसा होतास ना हे सारांना माहित होतं. आणि तसा गुंडाला कोण करणार? कोण म्हणणार? वा खरं तुला तर माहितीच आहे त्या सावंताची रीना मदमस्त तारुण्य अप्रतिम देखणी. अगं सर्वप्रथम मी तिला लग्नाची मागणी घातली. पण त्या सालीनं मला चप्पल दाखवली. त्या चपलेचा परिणाम काय झाला हे तुला चांगलंच ठाऊक आहे.
बाळगली असती ना तर इथं कशाला आलो असतो झक मारायला. हा तर मी काय म्हणतो, सावंतांची रीना, मदमस्त तारुण्य, अप्रतिम देखणी, केतकी वाणी काया, गुलाबी गाल, शराबी धारे डोळे, मृगणे, सिंहाच्या आडीवाली मदभरे केस. तुझे केस पाहून मला असं वाटतं तुझा केस गुंतला माझा जीव गुंतला. पण आज एका धनगराची बायको म्हणून जीवन जगत्यातलं फक्त एका चपलेचा फंदा. अगं तिथं थोबाड ऍसिडनी जाळून टाकलंय मी. सारे आले अगं पण मला मात्र काहीच वाटलं नाही. त्या केस मधून सही सलामत होतो. अगं अंधाराचा फायदा घे तुझा चेहरा आहे ना मी ऍसिडनी जाळून टाकला. नो आय गुडनेस. अंधारात मी पाहिलं नाही, सही सलामत सुटलो. आणि त्यानंतर तुझ्या बापाने पाठवलेल्या मारेकऱ्यांच्या तावडीतून मी सुटलो आणि तेही सही सलामत. आणि आता आलोय तुझ्या संसाराची राख रांगोळी करायला. समज तुझा चेहरा मी ऍसिडनी जाळला तर कल्पनेने एवढी घाबरलीस. ही एक आहे ना कल्पना आहे कल्पना. समज तू कुरूप झालीस तर तुझा नवरा तुझ्या जवळ घे, कुठे फिरायला घेऊन जाईल, तुझे लाड तरी करेल का तो. अगं एवढंच काय तर तुला तो मुलं तरी व्हायला देईल. नो नॉट नेव्हर. आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे नाही ना. मग हे सगळं टाळायचं असेल तर त्यापेक्षा मी मृत्यूला जवळ करेन. चालतोय तू. Do you know compromise is the best happy life. अगं तडजोड ही माझी भूमिका आहे. आपण तडजोड करूया. मला काही करायचं नाहीये. अगं मी करून घे. त्याला समजलं ना तर तो माझं काही करू शकत नाही. जोक येते का तुझा. ही ऍसिडची बॉटल, अरे ऍसिडची बॉटल ये अशी माझ्या जवळ आपण तडजोड करूया ना. म्हणजे तुझा हात चेहराही साबून, तुझा हात संसारी साबून आणि मी समाधानी. अगं हाय काय आणि नाही काय. चल आटप लवकर. आपण ना तडजोड करूया. ये चालकट चालत नाही मला काही करायचं नाहीये. खड्ड्यात गेला तुला ते काम पाहिजे. मी जर इथं राहिलो ना तर या साऱ्या जगाला सांग की हा माझा मामी बाबा आहे. अरे हाय काय आणि नाही काय. चल लवकर आटप. चल आपण कॉम्प्रोमाइज करू. ठीक आहे मग दुसरी तडजोड करूया. तू मला हवेस आता या क्षणी. बॉटल बघा तो ऑफिस मध्ये असेल एखाद्या टायपिंगच्या भाऊ कशात जास्त बकवास केलीस. चल 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 आज बॉटलमध्ये काय पाहिजे विश्वा पुढचा